कधी-कधी आपल्याला काहीतरी नाश्त्यासाठी हलकं-फुलकं आणि मस्त वेगळं खायचं असतं आणि जास्त मेहनतही करायचा कंटाळा आलेला असतो. तर अशा वेळेला ही रेसिपी तुम्ही करू शकता. अगदी 10 मिनिटामध्ये रेसिपी तयार होईल आणि चवीलासुद्धा खूप मस्त लागते. तर यासाठी इथे मी काकडी घेतली आहे आणि याबरोबरच पोहे घेतलेत. एका वाटीने इथे पोहे मोजून घ्यायचे आहेत. इथे मी जाड पोहे घेतलेत. हे पोहे आता बाउलमध्ये काढून घेऊन स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. तुम्ही चाळणीमध्ये घेऊन नळाखाली धुवून घेऊ शकता. आता इथे मी एका चाळणीमध्ये हे पोहे काढून घेते आणि असेच हे आता निथळत ठेवून देते. पोहे बाजूला ठेवून देऊया. आता इथे मी काकडी घेतली. ही आपल्याला सोलून घ्यायची आहे. तुम्ही जर हिरवी काकडी घेत असाल तर तुम्हाला सोलायची गरज नाही आणि हिरव्या काकडीची चवसुद्धा खूप छान येते. त्यामुळे जर असेल तर हिरवी काकडी तुम्ही इथे वापरा. इथे आता मी काकडी किसून घेते. 1 वाटी पोह्यांसाठी इथे मी 1 काकडी घेतली. थोडीशी जाडसर अशीच किसून घ्यायची. आता यामध्ये अर्धी वाटी ओलं खोबरं घालायचं आहे. ज्या वाटीने पोहे मोजून घेतले होते त्या वाटीनेच मोजून इथे मी अर्धी वाटी खोबरं घेतलं. यामध्ये आता पोहे काढून घ्यायचे. काकडी आणि खोबऱ्याचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे कमी जास्त करू शकता. यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातलं आणि आता हे सगळं मिक्स करून बाजूला ठेवून द्यायचं आहे. आता इथे मी कढई गॅसवरती गरम करत ठेवले. यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे. तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं घातलं आहे. याबरोबरच भरपूर कढीपत्ता घालायचा यामध्ये. 1 चमचा चण्याची डाळ घातली, अर्धा चमचा उडदाची डाळ घातली. डाळींचा रंग किंचित बदलेपर्यंत परतून घेतलं. यानंतर यामध्ये हिरवी मिरची घालायची, किसलेलं आलं घातलंय. याबरोबरच पाव चमचा हिंग घातला. 1 मोठा चमचा शेंगदाणे घातलेत. सगळं परतून घेऊया. तर हे कच्चापणा जाईपर्यंत परतून घेतलंय. शेंगदाणे सुद्धा भाजले गेलेत. आता यामध्ये पोहे आणि खोबरं काकडीचे जे मिश्रण आपण तयार करून ठेवलं होतं ते घालायचं आणि आता हे सगळं एकत्र परतून घ्यायचं. आता आपल्याला हे जास्त वेळ परतायचं नाही आहे, फक्त 1 ते 1.5 मिनिट हे परतून घ्यायचं. नेहमीचे आपण जे पोहे बनवतो त्यापेक्षा वेगळी अशी रेसिपी आहे. यावरती भरपूर कोथिंबीर घातली. मिक्स करूया आणि लगेचच गॅस बंद करायचा. कांदे पोहे आपण नेहमीच बनवतो. एकदा तुम्ही हे काकडी पोहे नक्की बनवून पहा. वेगळे आणि मस्त लागते ही रेसिपी. गॅस बंद केल्यानंतर यावरती अर्धा चमचा लिंबाचा रस घालायचा आणि मिक्स करून घ्यायचा. तर हे आपले काकडी पोहे तयार झालेत. खूप मस्त अशी झटपट तयार होणारी रेसिपी आहे. उन्हाळ्यामध्ये एकदा तरी हे काकडी पोहे नक्की करून पहा. तुम्हाला नक्कीच आवडतील. तर आजची ही मस्त अशी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.